आरक्षण बचाओ, वर्गीकरण हटाओ, आरक्षण बचाओ, वर्गीकरण हटाओ, आरक्षण बचाओ, वर्गीकरण हटाओ। अबकड वर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात चर्मकार समाजाचा निषेध। अनुसूचित जातींमध्ये प्रस्तावित अबकड वर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरातील चर्मकार समाजानं तहसील कार्यालयात निवेदन देत तीव्र निषेध नोंदवला। यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते। निवेदनात नमूद करण्यात आले की राज्यात सुमारे 59 अनुसूचित जाती असून अशा वर्गीकरणामुळे आरक्षण व्यवस्थेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच प्रत्येक जात स्वतंत्र आरक्षणाची मागणी करू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली। अंतर्गत वर्गीकरणामुळे सामाजिक एकात्मतेला धक्का बसेल आणि काही घटक वंचित राहू शकतात असं समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समान न्यायाच्या तत्वाला हा निर्णय विरोधात असल्याचं त्यांनी नमूद केलं। हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये विशेष तरतूद करून देशातील अनुसूचित जातीच्या नागरिकांना व महिलांना जे आरक्षण दिलेलं आहे यामध्ये एकूण 60 जाती या महाराष्ट्रामध्ये समाविष्ट आहे। या 60 जातींचं जे सुखदुःख आहे आणि जे गरजा आहेत त्या सर्व समसमान आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण करून किंवा त्याच्यामध्ये फोडतोड करून जी शक्ती या मागास जातींची आहे ती क्षीण करण्याचा प्रयत्न शासनाने सुरू केलेला आहे। हा जो वर्गीकरणाचा जो डाव केलेला आहे या वर्गीकरणाच्या षडयंत्राला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि हा विरोध नोंदवण्यासाठी आम्ही समाज बांधव आज तालुका कार्यालयावरती तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन आज उभारलेलं आहे। शासनाने याची दखल घ्यावी व अनुसूचित जातीच्या वर्गीकरणास तातडीने प्रतिबंध करावा, ते बंद करावे अशी आमची मागणी आहे। आणि जरी आमची मागणी या अर्थाने पूर्ण नाही झाली तर नाईलाज असतो आम्हाला शासनाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरावं लागेल याची नोंद शासनाने केली। बाबासाहेबांनी अनुसूचित जातीला जे काही 13% आरक्षण दिलेलं आहे ते पूर्ण वेळ दिलेला आहे। आता काही दिवसापूर्वी वर्गीकरणाचा जो घाट शासनाने घातलेला आहे तो आपल्या मागासवर्गीय इतर जातीबद्दल जो काही आहे तो त्याच्यावर खूप अन्याय आहे, तर तो हटवण्यात यावा किंवा त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी असं आम्हाला मनापासून वाटतं। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।